रिलॅक्स. बस 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 बस. काय नाव त्यांचं? आशा घरात. आशा घरात. कुठून आहात तुम्ही? आम्ही पनवेल चौक. यांना काय काय प्रॉब्लेम आहे? ॲक्च्युली तिचं एक 4-5 वर्ष तरी झाले चक्कर येते. तिचं फक्त चक्कर अशी चालताना किंवा फिरताना अशी नाही, फक्त झोपताना झोपण्याच्या पोझिशनला आणि उठण्याच्या पोझिशनला या 2 पोझिशनमध्ये चक्कर येते. किती वर्ष झाली आता? 4 वर्ष झाली मला. 2 आणि 3 C3 आणि C2 आणि C3 मध्ये ना प्रॉब्लेम आहे, कळलं का? तिथे तुमची नस दबली जाते, तिकडे थोडीशी आधी बाहेर दबते तुमची, त्यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते. हा C2 म्हणजे आपला C1 आहे ना, आपल्या केसाची हेअरलाईन आहे ना, इथं C1 त्याच्या खाली C2 असतो. नर्व कॉम्प्रेशन असल्यामुळे त्यांना चक्कर येऊ शकते 100%. इकडे जे खाली पण आहे C6 7मध्ये पण प्रॉब्लेम आहेत. रिलॅक्स. सगळं स्टीप झालं. रिलॅक्स. मोठा श्वास घ्या, सोडा. रिलॅक्स. बस. कुठं घाबरायचं नाही, भीती मानत बसले 5-6 वर्ष. ओके. बस मोठा श्वास घ्या. बस घ्या श्वास, सोडा. ओके. चला उठा. आता किती कमी झाले तर मला सांगा. शिराविरा चावायची? शिराविरा नाही उडल्या म्हणजे असं काही नाही. हां, चक्कर पण नाही, थोडीशी वाटत होती पण आता ती ते पण नाही उडलं. आता. बरोबर ना? समजलं. आता पहिलीच सेटिंग आहे तुमची आज तर. चला. आणि हसा बिंदास आणि घाबरून चालू नका आता. बिंदास कॉन्फिडन्स आला पाहिजे आता एकदम. आता हे सगळं चावणं बिवणं गेलं असेल तुमचं आता. ते मानालाच असं टेकून बसलं ना तर मग? खाली घ्यायला लागायचं माझ्या डोक्याखाली, हा. नाहीतर मग असं जास्त ठणका लागायचा असं आता वाटत. ठणका बिणका कमी झाला असेल एकदम. आता काय वाटतच नाही, हलका वाटतं, डोकं एकदम जाम जड झालेला. ठीक आहे. घ्या श्वास, सोडा. श्वास घ्या, सोडा. अशी मान ठेवा. बस बस. झोपा सरळ. बस. कसं वाटतं आता? 4 वर्षांनी पोटावर झोपल्या आणि ते पण फ्री पण करून खाली टाकलं. झोपायला पाहिजे मला, खाली झोपताच नाही. 4 वर्ष झोपली, खाली झोपली नाही मी. होईल, सगळं होईल. हां, चलो डन.